name. Happy anniversary. ज्यूस कुठं आहे? कधीतरी स्वतःहून करत जा. तू असताना मी काही करायची गरज आहे का? पण मी कधी नसले तर? मला माहिती आहे ना, मला अशी मस्करी केलेली चालत नाही. ओके. हॅपी अॅनिव्हर्सरी. सेम टू यू. काय? 3 वर्ष झाली आपल्या लग्नाला. कांट हेल्प, पण दिवसेंदिवस माझं तुझ्यावरचं प्रेम वाढतच चाललंय. आय एम सिरियस. आय एम शुअर यू आर. अव्या, आय लव्ह. ओके. व्हॉट ओके मॅ? यू गॉट अ से इट बॅक. कम ऑन सुधीर, यू नो दॅट. हा ना, मग प्रॉब्लेम काय? बोल ना. बट वाय डू आय हॅव टू प्रूव्ह इट? जस्ट से इट. जस्ट. सुधीर, you just can't force me like this. Say it. Say it. Say it! I love you. जास्त वेळ लावू नको. हो. काय होतंय तुला? सुधीर, ए सुधीर, your nose is bleeding. सुधीर. Hey, relax, 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 relax. हळू हळू. शांत हो, शांत हो. सो पहिल्यापासून सुरुवात करूयात. कसली सुरुवात? तू कोण आहेस? आणि सांगतो, पण त्याआधी मला हे सांग की तुला काय काय आठवतंय. मला काही आठवत नाहीये. मी कुठे आहे? तू कोण आहेस? रिलॅक्स, सांगतो.
मी डॉक्टर विक्रम आणि तू सध्या माझ्या क्लिनिकमध्येस. तुला खरंच आठवत नाहीये तू इथे कशासाठी आला होतास? वाटलं तुम्ही सांगाल मला. डॉक्टर डॉक्टर प्लीज बंद करा. या लाईट मध्ये बघण्याचा प्रयत्न कर. डॉक्टर प्लीज त्रास होतोय, बंद करा. डॉक्टर दॅट्स द पॉइंट. डॉक्टर प्लीज बंद करा, त्रास होतोय. ओके. तुला अजूनही काहीच आठवत नाहीये का? डॉक्टर मला नाही आठवते काही. काव्या हे नाव नाही आठवत तुला? त्रास होतोय का आठवायला? सुधीर, त्रास होतोय? मला काही आठवत नाही. ओके, लेट्स ट्राय दिस. डॉक्टर प्लीज बंद करा ते. का? काय झालं? डॉक्टर प्लीज, मी नाही बघू शकत. का नाही बघू शकत? डॉक्टर आय कॅन्ट सी माय वाईफ लाईक दिस. प्लीज बंद करा ते प्रोजेक्टर. डॉक्टर फायनली अजून काय काय आठवतंय? मीच मारले तिला. का? नाही आठवत का? प्रयत्न कर. आय कांट डॉक्टर, आय कांट. तुला आठवायला मी तुझी यात मदत करू शकतो. इफ यू अलाउ मी टू हिप्नोटाइज यू. प्लीज डॉक्टर, डोंट बिलीव्ह इन दिस होकस पोकस. तुझ्या म्हणण्यानुसार तुझ्या बायकोचा खून तू केलायस, पण का हे तुला आठवत नाहीये. त्यामुळे तुला या प्रश्नांची उत्तरं मिळायला नकोत का? गुड गुड. नाउ जस्ट लीन बॅकवर्ड्स and rest your back on the chair. Close your eyes. Breathe slowly. Focus on your breathing. आता फक्त आणि फक्त काव्याचा विचार कर. काव्याशी निगडीत कुठल्याही वस्तूचा विचार कर. सो काय पाहिलंस? Everything was just perfect. I don't remember anything about her death. Sudhir, you have to concentrate. मला सांग, तुमच्या दोघांमध्ये कुठल्या गोष्टीला धरून भांडण वगैरे झालं होतं का? आठवण्याचा प्रयत्न कर. आठव. सुधीर,
घरी कोणी आलं होतं आज? नाही. नाही, नक्की नाही. Then what is this? What? ऐकू येत नाहीये? ऐकू येत नाहीये? ऐकू येत नाहीये? Stop it, Sudhir. This is empty. तुला काय वाटतं मला भास होतोय का? हे असं का वागतोयस? स्टॉप ऍक्टिंग काव्या, स्टॉप ऍक्टिंग. दिस इज नॉट गोइंग टू वर्क. त्यापेक्षा तुम्हाला सांगत का नाहीयेस? मी घरी नसताना कोण येऊन जातं इथे? अरे कोण येणार आहे सुधीर? तू रोज डोर लॉक करून जातोस ना. काय माहिती, काहीतरी फिगर आउट केलं असेल तुम्ही. So you think I'm cheating on you? येस, Okay. I am cheating on you. बट वाय? वाय? Because I don't love you. यू डोंट लव्ह मी? मग हे सगळं कुणासाठी करतोय मी? तुझ्यासाठीच ना? माझ्यासाठी कसं काय रे? रोज डोर लॉक करून जातोस. एखाद्या शोपीस प्रमाणे मला ठेवतोस घरामध्ये. थोडा पण स्वातंत्र्य देत नाहीस रे तुम्हाला. And this is what you call love? स्वातंत्र्य कशासाठी का? म्हणजे मी घरी नसताना कोणीतरी येऊन तुझी. हो. आणि तुला काय वाटतं रे? तू गेल्यावर काय एकच जण येतं का घरी? काव्या, डोंट इव्हन ट्राय. काव्या ते खाली ठेव. सोड. काव्या खाली डोंट ठेव. यू ट्राय. काव्या ते खाली ठेव. आर यू ओके? कम ऑन काव्या, तुझ्याकडे दुसरा काही ऑप्शन नव्हता. यू नो दॅट. माहित नाही. कधी कधी असं वाटतं त्याची ही अवस्था माझ्यामुळेच झाली. बर, मग आता तुलाही हिप्नोटाईज करू का? जास्त वेळ लावू नको. हो. जर असं कमी पडलं, अदरवाइज ही वुड हॅव बीन डेड ऑलरेडी. यू थिंक इट्स अ जोक? नो. पण मग इतका हेवी डोस द्यायची काय गरज होती? खूप त्रास देत होता मला. ही कळत नव्हतं. अँड देन दॅट ड्रिंक्स इन आय जस्ट फ्रीक्ड आउट. विक्रम, आय नीड युअर हेल्प. हेल्प?
मग मी हे सगळं का करतोय असं वाटतं तुला? नो, यू डोंट अंडरस्टँड. तू जी औषधं दिलीस ना त्यांचा काहीच परिणाम होत नाहीये त्यावर. उलट त्याचा विचित्रपणा ना आणखीन वाढत चाललाय. हे बघ काव्या, अशा पेशंट्सना ट्रीट करणं थोडं अवघड असतं. यू हॅव टू गिव्ह हिम सम टाइम. बट वाय डू आय हॅव टू सफर? बघ, हळूहळू हे हॉस्पिटल आहे, आपण इथे नको बोलायला, दुसरीकडे जाऊन बोलू. हं? त्याचा पॉझिटिव्ह बिहेवियर दिवसेंदिवस वाढतच चाललाय. कॅनॉट टेक इट एनी मोर. मग तू त्याला डायव्होर्स का देत नाही? सॉरी, मग काय आहे तुझ्या डोक्यात? ओके, आय माइट साऊंड क्रेझी, पण तू असं काही करू शकतोस का ज्याने तुम्हाला कम्प्लिटली विसरेल? म्हणजे मी त्याच्या आयुष्यात कधी आलेच नव्हते असं काही. यू आर साऊंडिंग क्रेझी. हे मी सायकॅट्रिस्ट आहे, मॅजिशियन नाही. मी हे असं काहीही करू शकत नाही, आणि जरी केलं तरी ते परमनंट असेल याची गॅरंटी मी नाही देऊ शकत. आपण केलं आणि पुढे जाऊन सुधीरला हे सगळं आठवलं तर काय करशील? ओके, वी कॅन डू वन थिंग. काव्या, आय हॅव अ प्लॅन. सुधीरच्या आयुष्यातून तुला जर कायमचं निघून जायचं असेल तर एकच पर्याय, काय? तुझा मर्डर, तोही सुधीरच्याच हातून. फर्स्ट ऑफ ऑल मला हे सांग, त्याला कशाचा राग येतो? त्याला कुठल्याही गोष्टीचा राग येतो. किती साखर घातली? राहू दे. आय मीन त्याला खरंच सर्वात जास्त कशाचा राग येतो? व्हॉट डू वी हॅव? तो रोज बेडरूम मध्ये एक फोन लपवून जातो टू रेकॉर्ड एव्हरीथिंग. परफेक्ट परफेक्ट. काव्य, आता आपल्याला फक्त एकच काम करायचंय. तुझं एखादं अफेअर, खोटं अफेअर, त्या फोन मध्ये रेकॉर्ड करायचं बस. नो, हिल किल मी. नॉट एक्झॅक्टली, नॉट एक्झॅक्टली. मला सांग, तू फोन कधी चेक करतो? मोस्टली आफ्टर डिनर. गुड. आता मी जे तुला औषध देईल ते त्याच्या जेवणामध्ये किंवा ड्रिंकमध्ये ऍड करायचं. त्यानंतर स्लोली तो बेशुद्ध पडायला सुरुवात करेल. पण त्याआधी तो तुझं रेकॉर्डिंग ऐकेल. त्यानंतर व्हायलंटली तुझ्यावर रिॲक्ट करेल, तो तुला मारेल. पण हे सगळं सहन करायचं. व्हॉट इज दिस? आय मिस यू टू. व्हॉट? अरे ऐकू येत नाही? ऐकू येत नाही? जास्त काळ चालणार नाही. म्हणजे मी घरी नसताना कोणीतरी येऊन तुझी त्याचा स्वतःवरचा ताबा सुटायला लागेल, आणि मग मी जसं सांगेन तसंच करायचं. ज्यावेळी तो शुद्धीवर येईल तो माझ्या ट्रीटमेंट रूममध्ये असेल. डॉक्टर प्लीज बंद करा तुम्ही ते. डॉक्टर मला सहन होत नाही. डॉक्टर तो तुला मारायला आला होता, इतकंच त्याला आठवत असेल. आणि माझं काम त्याला फक्त ही गोष्ट पटवून देणं एवढंच असेल. इट्स ओके सुधीर, इट वॉज अन ऍक्सिडेंट. यू कॅन स्टील स्टार्ट अ न्यू लाईफ. तुम्ही का मला मदत करताय? हे बघ, मी तुला मदत करत नाहीये, मी फक्त माझं काम करतो. तुझ्यावर जेव्हा काव्याचा मर्डरचा चार्ज लागला ना, तेव्हा तुला मेंटली इलची प्ली मिळाली होती. अँड देन यू आर सेंट फॉर ट्रीटमेंट. तेव्हापासून गेले 6 महिने मी तुला ट्रीट करतोय. आता काय करू मी? काय करू? हे बघ सुधीर, लाईफमध्ये प्रत्येकाकडे एक चॉईस असतो. आता तू काय निवडतोस हे पूर्णपणे तुझ्याच हातात आहे.